नेपाळच्या गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा यावेळी आणण्यात आली होती। या मूर्तीसमोर एका काचेच्या पेटीत स्फटिकाचे शिवलिंग ठेवण्यात आलेले आहे। हे शिवलिंग छत्रपती शिवरायांच्या नित्यपूजेतील होते। या शिवलिंगास विशेष असे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे। शिवाजी महाराज 350 वर्षानंतरही या नावाचं गारुड अवघ्या महाराष्ट्रावर येथील जनमानसावर आहे, कारण त्यांनी स्वराज्याची आणि सुराज्याची निर्मिती केली। हे करत असताना अनेक संकटांचा त्यांनी धैर्याने सामना केला। या संकटांपैकी महत्त्वाची संकटे म्हणजे आग्रा बेट, पन्हाळ्याला पडलेला वेढा आणि अफजल खानाने केलेले महाराष्ट्रावरील आक्रमण। क्रूर अशा अफजल खानाने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, येथील मंदिरं फोडली, शेतीची नासधूस केली, प्रजेला त्रास दिला। या संकटाशी कसा मुकाबला करायचा हा प्रश्न शिवरायांना पडला होता। मात्र शिवरायांनी शक्ती आणि युक्तीच्या साहाय्याने अफजल खानाला याच मातीत गाडलं आणि या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारे ठिकाण म्हणजे किल्ले प्रतापगड। या प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण आज उभे आहोत। या प्रतापगडाची सफर, शिवरायांचा तो वसा आणि वारसा आपण आज अनुभवणार आहोत। तर चला मग किल्ले प्रतापगडला। नमस्कार मित्रांनो, मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्यासाठी मी किल्ले प्रतापगडवर पोहोचलो। गडावरील अनेक वास्तूंच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते। गडाच्या मुख्य दरवाजातून आम्ही आत गेलो। अगदी शास्त्रीय पद्धतीने गडाची डागडुजी केली जात असल्याचे निदर्शनास आले। येथील बुरुजावरून सह्याद्रीचे दिसणारे रूप अगदी विहंगम होते। त्यानंतर काही पायऱ्या चढून काहीच अंतरावर असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या प्रांगणात आम्ही पोहोचलो। गडाबरोबरच या मंदिराचे बांधकामही छत्रपती शिवाजी महाराजांनी करवून घेतले होते। गड पाहण्यासाठी आलेले अनेक पर्यटक, शिवभक्त तसेच भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनाला सातत्याने येत असतात। या मंदिराचा कळस सोन्याचा आहे। मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा
यावेळी आणण्यात आली होती. या मूर्तीसमोर एका काचेच्या पेटीत स्फटिकाचे शिवलिंग ठेवण्यात आलेले आहे. स्फटिकाच्या शिवलिंगास हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. त्याचबरोबर हे शिवलिंग छत्रपती शिवरायांच्या नित्यपूजेतील होते. शिवरायांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हे शिवलिंग मंदिरास दिले. त्यामुळे या शिवलिंगास विशेष असे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या मंदिरात आणखी एक विशेष वस्तू पाहायला मिळाली, ती म्हणजे सरनोबत हंबीरराव मोहिते यांची तलवार. या तलवारीने सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाच्या 600 सैनिकांना यमसदनी धाडले होते. आई तुळजाभवानीचे ते तेजस्वी रूप, स्वतः छत्रपती शिवरायांच्या पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आणि हंबीरराव मोहिते यांची ती तलवार यांच्या दर्शनाने मन अगदी भारावून गेले. मंदिरातून बाहेर पडून आम्ही बालेकिल्ल्याकडे चालू लागलो. या मार्गावर हनुमंताचे दक्षिणमुखी मंदिर आहे. येथे श्री मारुतीरायाचे दर्शन घेतले. या मारुतीरायाची स्थापना समर्थ रामदासांनी केल्याचे येथे सांगितले जाते. त्यानंतर अगदी काही पायऱ्या चढून आम्ही बालेकिल्ल्यात पोहोचलो. येथून डाव्या मार्गाने गेल्यानंतर श्री केदारेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. प्रतापगड येथे मुक्कामास असल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा एक केदारेश्वराच्या दर्शनास येत. केदारेश्वराच्या दर्शनानंतर आम्ही गडावरील मुख्य ठिकाणी पोहोचलो. ते ठिकाण म्हणजे शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा. पूर्वी या ठिकाणी राजांचा महाल होता. सध्या मात्र या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर 1957 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
छत्रपती शिवरायांचा तो अश्वारूढ पुतळा, त्याचबरोबर त्या चबुतऱ्यावर कोरण्यात आलेली छत्रपती शिवरायांची महती सांगणारी ती वाक्य वाचून अवघा इतिहासच डोळ्यासमोरून गेला. काही काळ अगदी शिवकालात गेल्यासारखं वाटू लागलं. अहंकारी अफजल खानाला महाराजांनी जे ते मातीत मिसळलं, तो इतिहास अनुभवण्याबरोबरच आई तुळजाभवानी, श्री केदारेश्वर आणि शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी किल्ले प्रतापगडला भेट द्यायलाच हवी. धन्यवाद.